Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 15th lecture about the chapter Financial Planning. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. See, in the previous lecture, we were discussing the solved problems from your book. They are very important. Solved problems are very, very important. And in short, we should revise what was actually done. So what is rate of return? That is important. See, when we invest in shares, it is important to know the return on the investment. मला काय मिळालं त्या इन्व्हेस्टमेंटमधून, त्याला रेट ऑफ रिटर्न म्हणायचं. मग ते कसं असतं, जो डिव्हिडंड तुम्हाला दिला जातो बघा, डिव्हिडंड हा प्रकार आपण बघितला. डिव्हिडंड कधी मिळतो? तुम्ही ज्या कंपनीचे शेअर्स घेतलेत त्या कंपनीला जर फायदा झाला असेल तर मग तो जो फायदा असतो ना, तो डिस्ट्रीब्यूट केला जातो, त्याला म्हणतात डिव्हिडंड. मग हा जो डिव्हिडंड आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा? आधी एक लक्षात घ्या, डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर काढला जातो आणि तुमची मार्केट व्हॅल्यू वेगळी असणार काहीतरी. म्हणजे आता इथे जो प्रॉब्लेम आहे ना, आपण तो डिस्कस केलेलाच आहे, तरीही लक्षात घ्या की फेस व्हॅल्यू तिथे ₹100 आहे. बघा, फेस व्हॅल्यू त्या शेअरची आहे ₹100, ₹100. ओके. आणि मार्केट व्हॅल्यू आहे ₹120. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹120. दॅट इज मार्केट व्हॅल्यू. कंपनी डिक्लेअर्ड 15% ऑफ डिव्हिडंड ऑन शेअर्स. डिव्हिडंड किती डिक्लेअर केला त्यांनी बघा तिथे दिलेला आहे. हा आपण गेल्या वेळी सोडवलेलाच आहे, तरीही मी पुन्हा मुद्दाम तो डिस्कस करतोय. 15% हा डिव्हिडंड आहे. म्हणजेच काय झालं, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की 15% पर शेअर ते देणार आहेत. म्हणजे एक जर शेअर असेल ₹100, फेस व्हॅल्यू 100 आहे ना, त्याच्यावर डिव्हिडंड देतात. तर त्याचा अर्थ काय झाला बघा, की त्याला त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे बघा, 120. बरोबर आहे ना, ₹120 त्याची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्या ₹120 हा ₹15 त्याला मिळाला. म्हणजे 15% हा कशावर कॅल्क्युलेट केला जातो? ₹100. मग 100 फेस व्हॅल्यू, ₹100 असं नव्हे, फेस व्हॅल्यूवर. मग इथे फेस व्हॅल्यू लकीली 100 आहे, त्यामुळे त्याच्या 15% म्हणजे ₹15. म्हणजे खरं त्याने इन्व्हेस्ट किती केले? मार्केट व्हॅल्यूला त्याने खरेदी केला ₹120 ना, म्हणजेच त्याला ₹15 मिळाले. कशाच्या वेळी ₹15 मिळाले? ज्यावेळी त्याने ₹120 गुंतवले. तर मग रेट ऑफ डिव्हिडंड मला जो काढायचा आहे तो मी कसा काढणार? म्हणजे दिस इज इक्वल टू ॲक्च्युली X/100. एक्स म्हणजेच काय मानलं आपण? रेट ऑफ डिव्हिडंड, ROR जो त्याला म्हणतो आपण, रेट ऑफ डिव्हिडंड. काय म्हणतो याला आपण? त्याला रेट ऑफ रिटर्न, रेट ऑफ रिटर्न, ROR. तो समजा आपण X मानला, तर हे सूत्र मिळणार तुम्हाला. मग काय, क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्हाला Xची व्हॅल्यू काढता येते. तो काही मोठा विषय नाही आहे. ते म्हणजे कसं होणार? 15 × 100 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि भागिले 120. मग 15×8 120. पाढे तुमचे पाठ पाहिजेत आणि 100/8 म्हणजे 12.5. त्यामुळे 12.5% हा तुम्हाला ROR त्याच्यामध्ये मिळाला, रेट ऑफ रिटर्न. तेव्हा अशी ही सर्व कॅल्क्युलेशन्स आहेत. आता पुढचा आपला एक्झरसाइज मधले काही प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करू, सो दॅट इट विल बी व्हेरी मीन्स द चॅप्टर विल बी देन कम्प्लिटेड. ॲक्च्युली म्हणजे कम्प्लिटेड नाही आहे, आपण पुढे काही चालूच ठेवणार आहोत. परंतु मुद्दा काय आहे की हा जो पर्टिक्युलर एक्सरसाइज आहे, दिस इज ऑल डिपेंडिंग ऑन युअर शेअर्स, स्टडी ऑफ शेअर्स. मग आता इथे बघा, इथे एक टेबल त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला. मग त्याच्यामध्ये अगदी सोपं आहे हे काम, ह्याच्यात काही फार कठीण नाही आहे. तुम्हाला असं माहिती आहे की मार्केट व्हॅल्यू ही जर ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू असेल, मार्केट व्हॅल्यू इक्वल टू फेस व्हॅल्यू असेल आणि मार्केट व्हॅल्यू ही लेस दॅन फेस व्हॅल्यू असेल, असे 3 प्रकार झाले. तर इथे आपण काय म्हणतो की हे प्रीमियम म्हणतो आपण, प्रीमियम, शेअर इज ॲट प्रीमियम. नंतर इथे काय म्हणतो? ॲट पार, शेअर इज ॲट पार. आणि इथे काय म्हणतो? ॲट डिस्काउंट. मग ह्या 3 गोष्टी माहिती पाहिजेत तुम्हाला. आता इथे बघा, पहिल्या प्रॉब्लेममध्ये इथे 100 दिलेली आहे फेस व्हॅल्यू, ॲट पार आहे ते, म्हणजेच मार्केट व्हॅल्यू तेवढीच असणार. कारण इथे रूल काय बघा, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम असतील तर शेअर्स ॲट पार आहेत. त्यामुळे इथे जे पहिलं तुमचं आहे ना, त्याच्यामध्ये बघा इथे आता कसं आहे, सिरियल नंबर
त्याच्यानंतर इथे फेस व्हॅल्यू, शेअर इज ॲट असं म्हटलंय त्यांनी, शेअर इज ॲट, आणि इथे त्यांनी मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी फक्त तुम्ही कम्पेअर करायच्या आणि त्याच्यावरून शेअर इज ॲट व्हॉट ते ठरलं जाणार. तर मग पहिल्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय दिलंय, फेस व्हॅल्यू ₹100 आणि त्यांनी दिलंय हे ॲट पार आहे म्हणून, म्हणजेच मार्केट व्हॅल्यू पण ₹100 झाली. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू सेम झाली तिथे. हां, आता दुसऱ्यामध्ये त्यांनी काय विचारलंय, फेस व्हॅल्यू विचारले, प्रीमियम ₹500. बाबा प्रीमियम जो आहे ना इथे, म्हणजे शेअर इज ॲट हा जो त्यातला कॉलम आहे, तिथे त्यांनी काय म्हटलंय बघा, प्रीमियम ₹500, प्रीमियम ₹500 आणि त्याची मार्केट व्हॅल्यू तुम्हाला ₹575 ही दिलेली आहे. म्हणजे काय करतो आपण, फेस व्हॅल्यू जी असेल त्याच्यामध्ये आपण प्रीमियम मिळवतो, म्हणजे मार्केट व्हॅल्यू मिळते. म्हणजे इथे मला मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, प्रीमियम दिलेला आहे, म्हणजे फेस व्हॅल्यू काढायची आहे. मग फॉर्म्युला काय त्याचा, मार्केट व्हॅल्यू मायनस प्रीमियम इज फेस व्हॅल्यू. कारण खरा फॉर्म्युला काय आहे बघा, की मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. प्रीमियम जर मला काढायचं असेल, इथे मला काय काढायचं आहे, प्रीमियम दिलेला आहे 500, मार्केट व्हॅल्यू 575, म्हणजे हे 500 आहे, हे 575 आहे, म्हणजे 575 मला कितीमध्ये 500 मिळणार, 75. त्यामुळे इथे फेस व्हॅल्यू ₹75 असेल. असा हे टेबल पूर्ण करायचं आहे तुम्हाला. तसंच तिसरं बघा, फेस व्हॅल्यू त्यांनी दिली आहे ₹10, नंतर इथे तुम्हाला काय ते भरायचं आहे आणि इथे दिले आहे ₹5. मार्केट व्हॅल्यू कमी झाली, फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू कमी. बघा इथे, वेन मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू, शेअर इज ॲट डिस्काउंट, आणि किती डिस्काउंट, ₹5, ₹5. This is very simple problem. I don't think that this is at any level this is difficult. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला फक्त हा रूल माहिती पाहिजे की मार्केट व्हॅल्यू ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू आहे, म्हणजे जर असेल तर आपण म्हणणार शेअर इज ॲट प्रीमियम. मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू इक्वल असेल तर आपण म्हणणार शेअर इज ॲट पार, आणि मार्केट व्हॅल्यू ही लेस दॅन फेस व्हॅल्यू असेल तर आपण म्हणणार शेअर इज ॲट डिस्काउंट. राईट. So if you know these three things, then such problems can be easily managed. I hope you understood. ठीक आहे. आता त्यातला दुसरा प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम नंबर 2 फ्रॉम एक्झरसाइज 4.3. त्यांनी काय म्हटलंय बघा, मिस्टर अमोल परचेस 50 shares ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 when the market value of the share was ₹80. कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड, फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मग आता हे कसं करायचं बघा, काय काय त्यांनी दिलेलं आहे बघा. सी, ऑलवेज यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज गिवन. इफ यू अंडरस्टँड इट प्रॉपरली देन एव्हरीथिंग कॅन बी मॅनेज्ड. एक हे कायम तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला नीट कळलं पाहिजे नेमकं काय दिलेलं आहे आणि मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे. वन्स यू नो धिस देन एव्हरीथिंग इज व्हेरी सिम्पल. आणि रूल्स माहिती पाहिजे. आता इथे काय दिलंय बघा, तुम्हाला नीट वाचा प्रॉब्लेम. मिस्टर अमोल परचेस 50 shares, 50 shares ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. म्हणजेच काय दिलंय बघा आपल्याला, फेस व्हॅल्यू त्या शेअर्सची आहे ₹100. म्हणजे एक शेअर जर आपण बघितला त्यातला तर त्याची फेस व्हॅल्यू ₹100 आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे बघा, मार्केट व्हॅल्यू MV ज्याला आपण म्हणतो ती ₹80 आहे. बरोबर आहे. आता काय झालं बघा, फॉर गेटिंग 1 शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 द इन्व्हेस्टमेंट इज ₹80. बघा, फॉर गेटिंग 1 शेअर, फॉर गेटिंग 1 शेअर ऑफ ₹100, कारण फेस व्हॅल्यू 100 आहे ना, तो ₹100चा शेअर विकत घेतोय. ही has to spend ₹80. आता डिव्हिडंड किती आहे, 20%. डिव्हिडंड इज 20% ऑफ डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूच्या, ऑफ फेस व्हॅल्यू 100.
फेस व्हॅल्यू ₹100. ओके. मग आता बघा रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय आहे, ROR. तुम्हाला त्यांनी काय विचारलंय बघा, फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन दॅट इन्व्हेस्टमेंट. रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय असतं, डिव्हिडंड इन्कम, डिव्हिडंड डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड गुणिले 100. मग आता सम इन्व्हेस्टेड किती आहे त्याची 80, डिव्हिडंड किती आहे 20, 20% ना, म्हणजे त्या 100च्या 20%. ते 100च्या 20% म्हणजे 20, त्यामुळे डिव्हिडंड 20 झाला. सम इन्व्हेस्टेड त्याचे किती आहे 80, कारण 80ला त्याने तो विकत घेतला, गुणिले 100, म्हणजेच किती झालं बघा, दिस विल बी 25. कारण हे 20 चौक 80 आणि 100 भागिले 4 म्हणजे 25. सो तुम्ही काय म्हणणार, रेट ऑफ रिटर्न ऑफ मिस्टर अमोल, whoever is that person, is 25%. So ROR is 25%. 25% हा त्याचा रेट ऑफ रिटर्न आला. तर हा फॉर्म्युला लक्षात घ्या. रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, डिव्हिडंड किती मिळाला, तो कुठल्या समवर मिळाला, किती मी अमाऊंट इथे इन्व्हेस्ट केली होती त्याच्यावर तो डिव्हिडंड मिळाला, आणि गुणिले 100. सो दॅट विल बी. त्यामुळे डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केला जातो, हे लक्षात घ्या. मग आता इथे डिव्हिडंड 20% त्यांनी दिला, तो कशावर, मी इथे 2 रकमा दिसत आहेत तुम्हाला, 100 आणि 80, पण 80 ही मार्केट व्हॅल्यू आहे, फेस व्हॅल्यू ₹100 आहे. फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंड कॅल्क्युलेट केला जातो. त्यामुळे 100 रुपयावर 20 म्हणजेच किती टक्के झालं, 20%. समजलं ना तुम्हाला, 100 रुपयावर 20% तुम्ही काढणार म्हणजेच 20 रुपये. म्हणून ते डिव्हिडंड 20 भागिले सम इन्व्हेस्टेड, त्याने एक शेअर किती रुपयाला विकत घेतला, दॅट इज द सम दॅट ही हॅज इन्व्हेस्टेड. सम म्हणजे अमाऊंट असा त्याचा अर्थ. तेव्हा 80 रुपये त्याने इन्व्हेस्ट केले, त्यावेळी त्याला 20 रुपये मिळाले. म्हणजे 20 आणि 80 यांच्यामध्ये काय नातं आहे, 20 चौक 80 किंवा 80च्या 1/4 20 आहे. मग 100च्या 1/4 किती, 25. म्हणून ते 25% त्याला रेट ऑफ रिटर्न मिळाला. आय होप यू अंडरस्टूड ऑल दिस. व्हेरी व्हेरी सिम्पल. ठीक आहे. आता त्यातला तिसरा प्रॉब्लेम बघूया. तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय बघा तुम्हाला, 3 अपॉन काय म्हणता येईल मला 4.3. तिथे काय दिलंय बघा, जोसेफ परचेस फॉलोइंग शेअर्स, फाइंड इज टोटल इन्व्हेस्टमेंट. आता टोटल इन्व्हेस्टमेंट मी समजा TI म्हटलं तर त्याचा फॉर्म्युला काय, रेट ऑफ शेअर, मार्केट व्हॅल्यू, ऍक्च्युअली मार्केट व्हॅल्यू गुणिले नंबर ऑफ शेअर्स. मार्केट व्हॅल्यू, त्याच्या मार्केट व्हॅल्यूने शेअर विकत घेतात, फेस व्हॅल्यू काय होती याला अर्थ नाही आता राहत नंतर. त्यामुळे इथे काय म्हटलंय बघा, कंपनी ए, बघा त्याच्यामध्ये जर आपण काढलं तर कंपनी ए समजा मी घेतली, तर त्याने 200 शेअर्स विकत घेतले. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, नंबर ऑफ शेअर्स त्याने घेतलेले 200. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू ₹10 आहे, 2, हां बरोबर आहे, फेस व्हॅल्यू ₹2 आहे, फेस व्हॅल्यू ₹2. आणि प्रीमियम किती आहे बघा, ₹18. म्हणजेच मग मार्केट व्हॅल्यू किती येणार, मार्केट व्हॅल्यू म्हणजेच फेस व्हॅल्यू अधिक प्रीमियम. हा रूल लक्षात घ्या, मार्केट व्हॅल्यू इज फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. प्रीमियमला नुसतं मी PR लिहितोय, म्हणजे हे 2 अधिक 18 म्हणजे मार्केट व्हॅल्यू 20 झाली. ठीक आहे. आता बी ह्या कंपनीच्या बाबतीत काय झालं बघा, त्याने 45 शेअर्स विकत घेतले. आता हे मार्केट व्हॅल्यू आपणाला दृष्टीने महत्वाची आहे, आणि हा टोटल नंबर ऑफ शेअर्स त्याने घेतलेले. 45 शेअर्स त्याने विकत घेतले. मार्केट व्हॅल्यू स्ट्रेटवे त्यांनी दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू ₹500. मार्केट व्हॅल्यू ₹500. रुपीज मी मागे लिहितो, ठीक आहे, ₹20, तसं इथे ₹500. आणि तिसरी जी कंपनी आहे सी, त्याचा त्याने एकच शेअर विकत घेतला, ओनली 1 शेअर, आणि त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे बघा, ₹10,540. ₹10,540. त्यामुळे टोटल इन्व्हेस्टमेंट जी मला काढायची आहे TI, ती किती होणार बघा, हे 200 शेअर्स, मार्केट व्हॅल्यू त्याची 20, म्हणजेच 200 गुणिले 20 प्लस
हे 45 शेअर्स, मार्केट व्हॅल्यू 50, म्हणजेच काय 45 गुणिले 50, आणि मग एकच शेअर, मार्केट व्हॅल्यू 10,540, म्हणजे 1 गुणिले 10,540. म्हणजे हे काय झालं कॅल्क्युलेशन बघा, 200 गुणिले 2 म्हणजे हे आधी 400 झाले, 400 वर 1 शून्य म्हणजे 4000 झालं, अधिक 45 पंचा 225 त्याच्यावर 1 शून्य म्हणजे 225 वर 1 शून्य 2250, आणि प्लस 10,540. हे ऍड करा, हे 10,540 आणि हे 4000 म्हणजे झाले 14,540. त्याच्यामध्ये 2000 तुम्ही मिळवणार म्हणजे 16,540 झाले, त्याच्यात 200 मिळवणार म्हणजे 16,740 झाले, आणि त्याच्यामध्ये 50 मिळवणार म्हणजे एकूण 16,790. बरोबर ना. सो टोटल इन्व्हेस्टमेंट विल बी किती होईल त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट, 200 गुणिले 20 म्हणजे ते 4000 झाले. त्याच्यानंतर पुढचं किती झाले, ते एक आहे ते 10,540च आहे, आणि मधले जे शेअर्स आहेत ते किती घेतले बघा आपण, 45 शेअर 500 रुपयाला एक, याप्रमाणे म्हणजे ते 45 पाचा 225 आणि त्याच्यावर 2 शून्य पाहिजेत ना, सॉरी हां, हे आय मेड मिस्टेक या. सो दिस इज 200. मग आता हे 22,000 आणि हे 4,000, 26 आणि हे 10, 36,000, आणि एकूण जर तुम्ही ते कॅल्क्युलेशन केलं तर ते 37,040 रुपीज एवढं त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे हा ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन आहे. मुद्दा कसं आहे माहिती आहे, आपण इम्पॉर्टन्स याला देतो, हे मी 18 बरोबर हे सर्व लिहिलंच पाहिजे बरोबर, त्याला काही दुमत नाहीये. परंतु ह्याच्यामधला मुद्दा काय आहे की मी टोटल इन्व्हेस्टमेंट त्या माणसाने शेअर्समध्ये केलेली कशी काढणार. तर त्याचा रूल काय आहे बघा, एकूण शेअर्स त्याने किती विकत घेतले आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे. आता ती मार्केट व्हॅल्यू दिलेलीच होती या दोन प्रॉब्लेम्समध्ये. कंपनी बीच्या बाबतीमध्ये मार्केट व्हॅल्यू ₹500 आणि कंपनी सीच्या बाबतीत मार्केट व्हॅल्यू ₹10,540 हे दिलेलंच आहे. परंतु पहिल्या कंपनीच्या बाबतीत त्यांनी काय दिलं की फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम दिलं. म्हणजे तुमची जबाबदारी आहे मार्केट व्हॅल्यू काढणं. मग मार्केट व्हॅल्यू कसं काढायचं, फेस व्हॅल्यू अधिक प्रीमियम म्हणजे मार्केट व्हॅल्यू. इथे रूल लिहिलाय बघा मी, हा बघा इथे लिहिलाय मी, फेस मार्केट व्हॅल्यू इज फेस व्हॅल्यू अधिक प्रीमियम. सो आय हॅव टू सम हाऊ गेट मार्केट व्हॅल्यू. समजा तुम्हाला असं सांगितलं की फेस व्हॅल्यू त्याची 100 आहे आणि डिस्काउंट 20 आहे, मग 100तून 20 वजा करायचं म्हणजे ₹80 बघा. आणि आपण नेहमी सुद्धा डिस्काउंट घेताना काय केलं जातं, तो दुकानदार काय करतो, समजा तुम्ही ₹200 एक ड्रेस खरेदी केला आणि त्याने सांगितलं की याच्यामध्ये ₹20 डिस्काउंट आहे, म्हणजे तो काय करणार, तुमच्याकडून ₹220 घेणार की ₹180 घेणार, 180 घेणार. डिस्काउंट दिला त्याने. डिस्काउंट म्हणजे कमी करणं, प्रीमियम म्हणजे वाढवणं, आणि ॲट पार म्हणजे तेवढंच. मग तिथे फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू सेम असणार. या 3 गोष्टी आणि हा रूल टोटल इन्व्हेस्टमेंटचा रूल, एवढ्या गोष्टी लक्षात असल्या ना की हे प्रॉब्लेम्स अगदी इझी आहेत, काहीही नाही आहे या प्रॉब्लेम्समध्ये. सो आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर इज डिस्कस्ड हिअर. नाउ वी विल कम टू प्रॉब्लेम नंबर 4. ऑफ से 4.3. मग इथे काय म्हटलंय बघा, श्रीमती देशपांडे परचेस शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹20. हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. म्हणजे तिची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे बघा. आपला रूल काय आहे, तर मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. ओके, मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट. मग इथे तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट 20,000 दिसते आहे. आणि दुसरं काय बघा, फेस व्हॅल्यू ₹5 आणि प्रीमियम 20 बघा. म्हणजे मार्केट व्हॅल्यूचा रूल काय असतो, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. ओके, मग इथे तुमची फेस व्हॅल्यू 5 आहे, प्रीमियम 20 आहे, म्हणजे हे ₹5 अधिक ₹20. सो इट इज ₹25. हे काय आलं, मार्केट व्हॅल्यू. म्हणजे तिने मार्केट व्हॅल्यूने शेअर खरेदी केलेले असणार. एकूण किती पैसे तिने इन्व्हेस्ट केले बघा, तिने म्हटलंय हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. म्हणजे एकूण तिने इन्व्हेस्ट किती केले, 20,000. त्यामुळे आता हा जो आपला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे मार्केट व्हॅल्यू आहे 25, नंबर ऑफ शेअर्स मला काढायचे आहेत, किती तिने विकत घेतले, नंबर ऑफ शेअर्स. हे समजा आपण X मानलं तर हे एकूण किती झालंय, 20,000.
म्हणजे काय झालं, तुमच्याकडे समीकरण 25x बरोबर 20,000. म्हणजेच x बरोबर किती झालं, 20,000 भागिले 25. म्हणजेच किती झाले बघा, 25 चोक 100, 25 अठ्ठा 200, म्हणजे 25 आणि 200 हे भागितलं की 8 उरणार आणि पुढेही 2 शून्य. सो 800 शेअर्स शी मस्ट हॅव परचेस्ड. सो 800. तेव्हा तुम्हाला शेवटी उत्तर काय लिहावं लागेल, त्यांनी काय विचारलंय बघा तुम्हाला, हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट. सो वी शुड से हु इज दॅट, श्रीमती देशपांडे. श्रीमती देशपांडे will get 800 shares. ठीक आहे. सो दिस इज द सिम्पल प्रॉब्लेम. अँड म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या की तुम्हाला रूल्स माहिती असणे. गणितामध्ये कसं आहे की सर्व फॉर्म्युले, जो चॉप्टर आपण शिकतो आहोत, म्हणजे 9वीमध्ये जे तुम्ही शिकलात, त्याच्या आधी 8वीमध्ये जे चॉप्टर शिकलात, त्याच्यामध्ये सर्व शिकवलेले तुम्हाला जे फॉर्म्युले आहेत त्यांचं आपल्याकडे एकत्रीकरण पाहिजे. कुठला फॉर्म्युला कुठे, आता ह्या चॉप्टरमध्ये तुम्ही टोटल इन्व्हेस्टमेंट कशी काढायची, मार्केट व्हॅल्यू कशी काढायची, रेट ऑफ रिटर्न कसा काढायचा, हे सर्व केलेलं आहे आपण. जीएसटीचा जो पार्ट होता त्याच्यामध्ये सुद्धा ती कशी कॅल्क्युलेशन करायची, त्या प्रत्येक कॅल्क्युलेशनच्या मागे काही ना काही फॉर्म्युला आहे. सो वेन यू नो दॅट फॉर्म्युला, problems can be easily managed. Okay, so I hope you understand. We will continue in the next lecture. Till then, thank you. Again, I appeal you to subscribe my channel, Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre, and take advantage of all these lectures. Thank you.